नमस्कार. राहुल गांधींचा इमेज मेकओव्हर केला जातोय का, असा एक प्रश्न मनात येतो. असा प्रश्न मनात येण्याचं कारण आहे, गेले काही काळ वेगळ्या पद्धतीने त्यांना समोर आणलं जात आहे. कधी ते मोटर मेकॅनिकच्या गॅरेजमध्ये काम करताना दिसतात, शिकताना दिसतात. कधी ट्रक ड्रायव्हर लोकांच्या मध्ये दिसतात, कधी रेल्वे कर्मचाऱ्यांच्यात दिसतात, कधीतरी शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर बसलेले दिसतात, कधी कराटे मुलांना शिकवताना दिसतात. याचे क्लिपिंग हल्ली भरपूर यायला लागलेले आहेत. त्यांचा वेश सुद्धा बदललेला आहे. साधारण 5 वर्षापूर्वी ते कुर्ता पायजामा घालून सगळीकडे जात असत. आता तो कुर्ता पायजामा नाहीसा झालाय, दिसत नाही, आणि पांढरा टी शर्ट आणि पॅन्ट हा त्यांचा वेश झालेला आहे. म्हणजे अधिकाधिक तरुण ते दिसण्याचा प्रयत्न करतायत असं लक्षात येतं. एक युथ आयकॉन अशी त्यांची प्रतिमा समोर आणण्याचा प्रयत्न होतोय. मग जे मोदीजी करतात ते हे करण्याचा प्रयत्न करतात का? मग मोदीजी राम जन्मभूमीच्या पायाभरणीला आणि त्याच्या प्राणप्रतिष्ठेला धोतर नेसून आले होते. मग मध्यंतरी एका मंदिरामध्ये राहुल गांधी देखील धोतर नेसून आले, पण ते धोतर सांभाळून त्यांना नीट चालता येत नाही हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं. पण मोदीजी धोतर नेसले, हे देखील धोतर नेसून आले. हरकत नाही, धोतर नेसणं काही वाईट गोष्ट नाही, पण ते नेसतात म्हणून मी नसेन अशी जर भावना असेल तर मग गडबड आहे. वायनाडच्या अपघातानंतर, भूस्खलनानंतर नरेंद्र मोदींनी तिथे प्रवास केला. ते हॉस्पिटलमध्ये त्या अपघाताच्या पीडित मंडळींना भेटायला गेले. त्या हॉस्पिटलमधली एक लहान मुलगी हे मोदींची दाढी गोंजारताना, त्यांच्या चेहऱ्यावरनं हात फिरवताना, त्यांच्या चष्म्याला हात लावताना निसंकोचपणे ते किती आनंदाने ती करत होती, आणि त्यातला निर्भेळपणा हा त्या मुलीच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि मोदी देखील त्याचा आनंद घेत होते. हे लहान मूल आपल्याशी खेळतंय, आपल्यासमोर आनंदात आहे. त्यानंतर एक क्लिपिंग आली. कुठल्या तरी एका कार्यक्रमाच्या मंचावर एक लहान मुलगी राहुल गांधींना काहीतरी द्यायला आली, आणि मग ती सुद्धा राहुल गांधींचा चेहरा कुरवळताना दिसते. आता हे मुद्दामून घडवून आणलं का, असेलही किंवा नसेलही, पण ती क्लिप आल्यानंतर ही क्लिप आली, त्यामुळे मग मनात असे विचार येतात. ह्या वेळेला ते लोकसभेत जे बोलले, त्यांची वाक्य डिलिव्हरी करण्याची स्टाईल ही बदललेली दिसली, चांगली दिसली. ते जोशात बोलत होते, प्रत्येक गोष्ट रागात बोलल्यासारखे बोलत होते, पण ते करण्याच्या ओघामध्ये मात्र ते अनेक गोष्टी चुकीच्या सांगत होते. मग अग्निवीर बद्दल त्यांनी काहीतरी म्हटलं, तर राजनाथ सिंग हे रक्षामंत्री असल्यामुळे त्यांनी लगेच राहुल गांधी जे सांगतात हे किती चुकीचं आहे हे निदर्शनास आणून दिलं, आणि तिथे त्यांच्या फुग्याला पिन लागली. त्याचं उत्तर त्यांना देता येईना. मग लगेच त्यांनी ठीक है, आप ऐसा क्या कह रहे हैं, मैं ऐसा कह रहा हूं, असली बात तो वो सैनिक ही जानता है, असं म्हणून त्याची सारवासारव केलेली आहे. पण हा सगळा आत्मविश्वास दाखवण्याच्या सगळ्या त्यांच्या प्रयत्नामध्ये आत्मविश्वासी आपण बोलतो हे दाखवण्याच्या नादात ते सभापतींशी कसं वागत होते. सभापती वारंवार त्यांना जे सांगत होते ते सभापतींचं म्हणणं ऐकत नव्हते, धुडकावून लावत होते, त्यांच्याशी वाद घालत होते. मग मोदी आले तेव्हा तुम्ही कसे झुकलात, मी आलो तेव्हा तुम्ही कसे नाही झुकलात, असे छोटे बालिश मुद्दे ते त्या ठिकाणी आणताना आपल्याला दिसले. आता हे त्यांना कोणी शिकवलं होतं का काय, का जे शिकवलं होतं त्याच्यापेक्षा ते पुढे गेले, कळायला मार्ग नाही, पण मनात हे विचार येतात. कुठली PR एजन्सी हे सगळं करते का?
असू शकतं, नसूही शकतं. ते जातीचा मुद्दा सध्या इतका ताणतायत, विशेषतः दलित ओबीसी प्रत्येक ठिकाणी दलित किती ओबीसी किती असं ते विचारतात. आणि ते किती पुढे गेले, किती त्यांनी तो मुद्दा ताणला, त्यांना त्याचं भान राहिलं नाही की मिस इंडिया स्पर्धेमध्ये दलित मुली किती, ओबीसी मुली किती असाही देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. म्हणजे मिस इंडिया पुरस्कार सुद्धा जात बघून दिले जातात का, दलित आहे का ओबीसी आहे हे बघून दिले जातात का? पण प्रत्येक ठिकाणी दलित ओबीसी जात हा मुद्दा ते आणतायत. आणि आजच माझ्या बघण्यामध्ये एक मीम आला, एक अभिनेत्री जाती हूं मैं असं म्हणते आणि खाली ते विचारतायत आप कौन सी जाती की हो बहन. हा मीम माझ्या पाहण्यात आला. त्यामुळे हे जात 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 इतकं ताणलं की आता तो थट्टेचा विषय व्हायला लागला. याचं त्यांना भान राहत नाही. पूर्वी पत्रकारांसोबत 1 to 1 अशी चर्चा करताना पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर यांची कशी विकेट उडत होती हे आपण पाहिलेलं आहे. अर्णब गोस्वामींनी त्यांची एक मुलाखत टाइम्स नाऊवर घेतली त्यावेळेला, आणि अर्णब गोस्वामींच्या प्रश्नांचं ते उत्तर नीट देऊ शकले नाहीत, गडबडले. मग त्यानंतर समाज माध्यमांवर एक विनोद हा सगळीकडे फिरत होता. विनोद काय होता, त्यावेळेला तो मराठी सिनेमा पण आला होता, सिनेमाचं नाव माझ्या लक्षात नाही. अर्णब गोस्वामींनी म्हणे सोनिया गांधींना फोन केला आणि म्हटलं की ह्यांना काही प्रश्नाची उत्तरं देता नाही आली, इंटरव्ह्यू नीट देता नाही आला, तर विनोदामध्ये असं म्हटलंय की सोनिया गांधी म्हणाल्या नया है वह. असे विनोद त्यावेळेला फिरायला लागले. कुठल्या तरी एका पत्रकाराशी बोलताना, त्या महिला पत्रकार आहेत, ते चीनवर बोलले, भारताची चीन पॉलिसी ही चुकतीये. मग त्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला, पंतप्रधानांच्या जागी जर तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं? त्याचं उत्तर त्यांना देता नाही आलं. आणि मग ते नाही, मला त्या विषयाचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे अभ्यास न करता त्यांनी एक विधान केलं आणि तुम्ही पंतप्रधानांच्या जागी असतात तर काय केलं असतं असं विचारलं, तर हे गडबडले. आता त्यांनी एक वेगळा पद्धत सुरू केलेली आहे. जातात ते सगळीकडे, स्वाभाविक गेले की पत्रकार प्रश्न विचारणार. मणिपूरला त्यांनी पत्रकार परिषद घेतली, पण पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर नाही दिलं. त्यांना जे स्टेटमेंट द्यायचं होतं, ते वक्तव्य द्यायचं होतं, ते छापील वक्तव्याचे कागद सगळ्यांना दिले आणि पत्रकार परिषद संपवली. मग पत्रकार परिषद घेतली तर मग पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं का नाही दिली? आणि मग पत्रकारांना काय म्हणायचं आहे, काय म्हटलं त्यांनी, तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करायचं आणि मी हा विषय डिस्ट्रॅक्ट होऊन देणार नाही, हे उत्तर आहे. बरं, हे उत्तर त्यांनी फक्त मणिपूरमध्ये दिलं असं नाही. आणखीन एक क्लिपिंग आलेली आहे. पत्रकारांनी काहीतरी विचारलं तर म्हणे मी ह्या कामासाठी इथे आलेलो नाही, मला ह्या कामापासून तुम्ही असले प्रश्न विचारून डिस्ट्रॅक्ट करू नका. याचा अर्थ असा की ते जेवढं पाठ करून आले होते, जेवढं त्यांना पढवलं होतं त्याच्या बाहेरचं जर विचारलं, सिलेबसच्या बाहेरचं विचारलं तर उत्तर काय देणार? त्यापेक्षा डिस्ट्रॅक्ट करू नका म्हणायचं आणि मोकळं व्हायचं आणि प्रश्नाला उत्तरच द्यायचं नाही, प्रश्नाला बगल द्यायची. हा प्रकार अलीकडे सुरू झाल्यासारखं दिसतंय. पण असं किती काळ चालणार? आता हे विरोधी पक्ष नेते आहेत, अनेक ठिकाणी ते जाणार, त्यांनी जावं, पत्रकार त्यांना प्रश्न विचारणार आणि मग पत्रकारांनी प्रश्न विचारला की पत्रकाराला योग्य ते उत्तर देता आलं पाहिजे. पत्रकार फक्त एकाच विषयावर पत्रकार प्रश्न विचारेल असं नाही. तो देशामध्ये विदेशामध्ये चाललेल्या अनेक विषयांबद्दल पत्रकार हे प्रश्न विचारतील. तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, त्या पत्रकाराला योग्य ते उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. पण त्यासाठी अभ्यास लागतो. नुसतं PR एजन्सी घेऊन इमेज मेकओव्हर करून ते येत नाही, मुळात असावं लागतं ते सगळा अभ्यास. आणि राहुल गांधी हे सगळं करण्याच्या नादामध्ये कधीतरी कुठेतरी चुकीचं उत्तर देतील,
कधीतरी एखादं उत्तर देताना चांगल्यापैकी गडबडतील आणि मग त्या इमेज मेकओव्हरचं सगळं बट्ट्याबोळ होईल, हे मी खात्रीने सांगतो. पत्रकारांना उत्तर न देणं, प्रत्येक वेळेला मला डिस्ट्रॅक्ट करू नका, मी अमुक एका कामासाठी आलोय असं म्हणून चालत नाही. केव्हा तरी मग एक पत्रकार म्हणणार, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, देशामध्ये असलेल्या अनेक विषयांवर आम्ही तुम्हाला विचारणार, तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे, असं एखाद दोन पत्रकारांनी जरी म्हटलं तरी या इमेज ब्रेकओव्हरचा सगळ्या बट्ट्याबोळ होईल. त्यामुळे जसं उसणं अवसान आणतात तसं हे उसणं इमेज मेकओव्हर हे फार काळ चालणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.